नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 58वा भाग. 1962 साली सातारा जे साहित्य संमेलन झालं होतं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याच्या काही आठवणी मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे. म्हणजे 62 साली मी 17-18 वर्षाचा होतो. पुण्याला कॉलेजला होतो, TY BComला. आणि तेव्हा सातारला संमेलन घ्यायचं ठरलं. म्हणजे यातल्या काही आठवणी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि काही माहिती गोळा केली किंवा त्याचा जो वृत्तांत झाला त्यावरून, आणि माझ्या वडिलांनी आत्मचरित्र लिहिले आहे तितके देवाचे म्हणून, त्यावरून या संकलित केलेल्या आठवणी आहेत. प्रत्यक्ष संमेलनाच्या काळामध्ये मी सातारला होतो आणि त्या संमेलनामध्ये स्वयंसेवक म्हणून मी काम केलं होतं. त्यामुळे ह्या ऑथेंटिक आठवणी आहेत. हे निश्चित माझ्या आठवणीकडून एखाद दुसरी नावं मागे पुढे होतील, पण तरी महत्त्वाचा त्यातला गाभा आहे तो निश्चित कायम राहील अशी मला विश्वास वाटतो. 1962ला सातारला साहित्य संमेलन घ्यायचं ठरलं असं आम्हाला पुण्यात समजलं कॉलेजला असताना. आणि मग तेव्हा साहित्य संमेलनाची साताऱ्यात तयारी सुरू झाली. आणि मग त्या काळात म्हणजे पुढारी मंडळींनी संमेलन हस्तक्षेप करण्याची पद्धत नव्हती. त्यामुळं साहित्य संमेलनाची स्वागत समिती जी व्हायची किंवा स्वागताध्यक्षाची निवड व्हायची, ती स्वागत समितीचं सदस्य व्हायचं लोकांनी वर्गणी भरून. आणि असे स्वागत समितीचे सदस्य झाल्यांनी आपल्यातनं मतदान करून स्वागताध्यक्ष ठरवायचा अशी प्रथा होती. आणि मंडळात जे निमंत्रण दिलं होतं त्या संस्थेच्या लोकांनी कार्याध्यक्ष किंवा कार्यकारिणी वगैरे तयार करायची प्रथा कायम पडलेली होती. त्याप्रमाणे सातारच्या संमेलनामध्ये स्वागत समितीच्या सदस्याची नोंदणी सुरू झाली. नोंदणी पूर्ण झाली आणि संमेलनाची तारीख जशी जवळ यायला लागली तशी स्वागताध्यक्षाच्या निवडीची सुरू झाली. आणि त्यामध्ये समितीच्या ह्या सगळ्या सदस्यांच्या निवडणूक ठरली. आणि सातारचे राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांना काही मंडळींनी भेटून विनंती केली की सातारला संमेलन होतं आहे तर आपण स्वागताध्यक्ष व्हा. त्यांनी मान्य केलं मोठ्या मनाने. म्हणजे त्या म्हणल्या आधी म्हणे असं ऐकलं मी की मला साहित्य संबंध नाही पण सातारला होतं आहे तर तुम्ही म्हणताय तर काय हरकत नाही, मी जरूर या सगळ्या लोकांचं स्वागत करेन. आणि मग प्रत्यक्ष मतदान जेव्हा वेळ आली तेव्हा काही मंडळींनी या नावाला की त्या साहित्यिक कुठे आहेत म्हणून विरोध करायचं ठरवलं. आणि नाह आपटे, तेही ज्येष्ठ साहित्यिक कोरेगावचे, त्यांच्या साहित्याजवळ वादच नाही, त्यांना उभं केलं. आणि इलेक्शन झाली आणि त्यामध्ये नाह आपट्यांना जास्त मतं मिळाली आणि नाह आपटे स्वागताध्यक्ष म्हणून निवडून आले. सुमित्राराजे राजमातांना काही त्याचं फारसं वैषम्य वाटलं नाही, त्या म्हणल्या मी होणार नव्हते. पण खूप लोकांना असं झालं ह्या सातारच्या गादीचा अपमान आहे, कारण सातारची गादी ही छत्रपतींची गादी आहे आणि त्याच्या राजमातांना निवडणुकीत पराभून साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्ष होता येत नाही, हा अपमान आहे. तेव्हा आम्ही साहित्य संमेलन इथं होऊ देणार नाही अशी मोठी चळवळ सुरू झाली साताऱ्यात तेव्हा. त्यामुळे जे नियोजित कार्याध्यक्ष होते ते राजीनामा देऊन टाकले. म्हणजे इतर मंडळी जे होती नगर निमंत्रण केलेली नगर वाचनालय वगैरे, त्यांनी आमच्या वडिलांनी बरोबर विनंती केली की तुम्ही कार्याध्यक्ष व्हा. आता कोणीच करत नाही म्हणलं, वडील हो म्हणले. पण हे सगळा वाद सुरू झाल्यावर काय करायचा प्रश्न म्हटला. मी वातावरण इतकं तंग व्हायला लागलं की खरोखरीच मी माझे मांडव जुळून लो संमेलन असं सुरू झालं. नॉर्मली साहित्य संमेलन वादविवाद होतात ते म्हणजे अध्यक्षीय निवडणुकीवर होतात, इतर कशावर होतात किंवा झाल्यानंतर पुढं होत राहतात. पण हा वाद आधीच सुरू झाला आणि फार म्हणजे असं वाटायला लागलं की संमेलन उधळलं जाणार. माझ्या वडिलांची जबाबदारी अचानक पडली. काय करावं असा प्रश्न पडल्यानंतर माझे वडील आणि यशवंतराव चव्हाण ते मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, त्यांचा स्नेह होता. आणि नाही मुख्यमंत्री होऊन नाही, ते संरक्षण मंत्री झाले असणार बहुतेक तेव्हा माझ्या, कारण चीनचं आक्रमण होऊन गेलेलं होतं. आणि वडिलांनी यशवंतरावांची गाठ घेतली, सगळं समजावून सांगितलं. यशवंतराव स्वतः एक सुसंस्कृत साहित्यिक सुद्धा होते. ते म्हणले ठीक आहे, हे झालं, हे योग्य झालं नाही, राजमातांनीच व्हायला पाहिजे होतं, पण आता झाले, लोकशाहीमध्ये मानायला पाहिजे. मग यशवंतराव म्हणले मी संमेलनात व्यवस्थित होईल बघीन आणि मी 2 दिवस आधी सातारला मुक्कामाला येईन. आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाण सातारला आले. सर्व जे लोक क्षुब्ध लोक होते
त्यांनी समजूत घातली आणि कार्यकारिणी त्यांची माफी मागितली राजमातांची आणि तो समरप्रसंग यशवंतरावांच्यामुळे टळला आणि मग साहित्य संमेलन सुरू झालं. त्या संमेलनामध्ये काम करण्याकरता म्हणून, कारण ते संमेलन निंगोली स्कूल साताराचं जे आहे तिथे निंगोली स्कूलच्या ग्राउंडवरती मोठा मांडव घालण्यात आला होता आणि तिथं आणि मधल्या चौकामध्ये काही कार्यक्रम व्हायचे आणि शिवाय जेवणाची सोय मधल्या चौकात होती. येणाऱ्या साहित्यिकांची सोय आजसारखी 5 स्टार वगैरे कुठेही नव्हती. शाळेच्याच वर्गखोल्या रिकाम्या केल्या त्या बाजूला काढून आणि साहित्यिक तिथं मुक्कामाला होते आणि निवास व्यवस्थेची समितीही होती. त्यांनी साहित्यिकांना सकाळी उठून अंघोळीला पाणी देणे, बाकी सगळी त्यांची सोय करणे हे होतं काम. आणि भोजन समिती वेगळी होती. तर भोजन समिती सातारच्या जे विद्यार्थी शाळेतले मोठे सिनियर होते त्यांना, त्याचबरोबर साताऱ्यातील काही तरुण मंडळी आणि शिवाय आम्ही जे साताऱ्यातून कॉलेजला बाहेर गेलो होतो अशा विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं आणि त्यावेळेला मलाही बोलवण्यात आलं. परांजपे मास्तर या भोजन समितीचे प्रमुख होते. मग त्यांनी आमच्या शनिवार पेठेतली काही मुलं आमच्या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि आमची नियुक्ती भोजन समितीमध्ये झाली. परांजपे मास्तर मुख्य, त्यांच्या जोडीला बापूसाहेब आपटे संघाचे स्वयंसेवक होते ते, नंतर सदुभाऊ शेवडे, थत्ते सर आमचे, हे आमचे वरिष्ठ आणि आम्ही 7-8, 10-15 पोरं, बहुतेक सगळे आम्ही शनिवार पेठेत आणि भिडे गुरुजी विवाह मंदिरात जाणारी हे स्वयंसेवक. आणि निंगोली स्कूलची जी बाग आहे तिथं मांडव म्हणजे पत्र्याची शेड मांडण्यात आली. ती आचारी सांगण्यात आले ते आणि त्या आचार्याच्या हाताखाली मदत करायची आणि पाठ वगैरे सांगितलेले होते. मधल्या चौकामध्ये पंक्ती जेवायला बसायच्या आणि पाठ व्यवस्थित एका लाईनीत मांडायचं राहायचे आणि केळीच्या पानावरती लोकांना जेवण वाढायचं. ही सगळी जबाबदारी आमच्याकडे होती आणि ते काम पारंपरिकमध्ये आम्ही निष्ठेनं पार पाडलं. असा दंडक होता की आम्ही कोणी जर चहासुद्धा प्यायचं नाही, जेवण लांबच राहिलं. त्यामुळे सकाळी उठून लवकर घरी चहा प्यायचा, जायचं, त्या लोकांची जेवढं की पटकन घरी यायचं, जेवायचं आणि परत संध्याकाळी चहा नाश्ता द्यायला तिकडे जायचं. ते रात्री थेट त्यांचं जेवण होईपर्यंत आणि ती जेवण झाली की मग घरी येऊन जेवायचं. असा दंडक परंपरेने घातला होता. त्यांच्यासह भोजन समितीचं किंवा स्वयंसेवक इतर समितीचे कुणीही जेवायला त्या संमेलनामध्ये नव्हते. आपापल्या घरी जाऊन जेवायचं असंच दंडक होता. संमेलनाचे अध्यक्ष नवी गाडी म्हणजे काका गाडी होते आणि तो कार्यक्रम जो मुख्य कार्यक्रम होता त्याला आम्हालाही मुलांना बघायला सोडलेलं होतं आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये श्री के क्षीरसागर, आचार्य अत्रे ही सगळी दिग्गज म्हणजे स्टेजवरती होती आणि श्री के काहीतरी आचार्य अत्रे बोलले म्हणजे श्री के क्षीरसागर बोलायला अत्रे त्यांच्यावर ओरडले, तुम्ही चोमडेपणा करू नका मध्ये मध्ये. झालं, क्षीरसागरांना आपला अपमान वाटला, त्यावर खूप वादंड झालं. मग अत्रे म्हणलं मी चोमडा म्हणलो, मी कोडगा म्हणलो, ते तुम्ही कोडगे आहात, असा तो प्रसंग झाला. आणि तेव्हा शाहीर अमर शेख संमेलनाला येते. त्यांची जी भव्य म्हणजे अशी तगडी मूर्ती, खांद्यावर फरशी कुऱ्हाड असायची, त्याला एक त्या पातळ जे कुऱ्हाडीचं असतं त्याला चांबड्याचं वर्ण कवर वगैरे घातलेलं, ते अट्रॅक्शन होतं आमचं. शरद मोठे म्हणून एक नागपूरचे कवी आहेत, त्यांची तेव्हा कविता तेव्हा संमेलनात खूप गाजल्या आणि फार त्यांच्या कधीतरी केव्हा तरी तुला पाहिल्यासारखं वाटतंय, तुझं माझं जमतंय खूप प्रेम दाटतं, अशी काहीतरी कविता होती. खूप तेव्हा ती प्रसिद्ध झाली ती आणि पुढेही 2-3 वर्ष त्या अनेक संमेलनात त्यांनी गाजवली. त्याचबरोबर ते चीनच्या आक्रमणानंतरचं सगळं वातावरण असल्यामुळे युद्धगीतं म्हणतो आपण ती सुद्धा खूप होती आणि रात्री नाटकं असायची. 2 दिवस नाटकं होती माझ्या आठवणीप्रमाणे. एक दिवस मुंबई मराठी साहित्य संघाचं सवाई माधवरावचा मृत्यू हे नाटक होतं आणि त्यामध्ये बहुधा दुर्गा कुठेही नाटकात काम करायला लागतं. आम्हाला अर्थात नाटकाचं जायला मिळत नव्हतं, कारण परांजपेकरांचं हे होतं की ती पात्र येतील तोपर्यंत तुम्ही इथं येऊन झोपा, बरोबर मी वेळा उठवतो, परत स्वयंपाक करून घ्यायचा, आणखीन ते आले की त्यांना नाटक मंडळाने जेवायला वाढायचं. दुसरं जे आचार्य अत्र्यांचा तो मी नव्हेचा प्रयोग होता, त्याला मात्र आम्हाला परांजपेंनी थोडी परवानगी की तासभर जाऊन बघून या म्हणून. आणि मला आठवतंय की तो मी नव्हेचा बहुतेक हा 2रा-3रा प्रयोग असेल. पहिला प्रयोग दिल्लीला झाला, कारण पुढं पणशीकरांची माझी मैत्री झाली तेव्हा हे सगळं
खूप आमच्या गप्पा व्हायच्या त्यातनं आलं. आणि त्या प्रयोगाला आम्ही गेलेलो होतो. आचार्य तरी तेव्हा थोडे कार्यक्रमात ते म्हणले, मी बोलणार आहे म्हणून. माझे वडील म्हणले, "अहो बाबूराव, तुम्ही आत्ता बोलण्यासारख्या नाही आहे परिस्थिती." ते म्हणले, "तुम्हाला काय कळते बाबा, तुम्ही खादीवाले, तुम्ही सारखा मी बोलतो म्हणून." आणि अत्र्यांनी भाषण केलं होतं नाटकाच्या सुरुवातीला. मला अजून आठवतंय, की आजच्या समाजाचं हे उघडं नागडं चित्र आहे. लोक स्त्रियांना कसे फसवतात लग्नाच्या ह्याच्यात, हे त्या काजीवरचं हे उघडं नागडं चित्र आहे. बेअर अँड नेकेड ट्रूथ ऑफ टुडेज सोसायटी असं तरी जोरदार म्हणत मला आठवतं. फार सुंदर नाटक ते होतं. आणि आम्ही एक पहिला अंक बघून परत आलो. आणि त्या नाटकात काम करणारे 2 मोठे कलाकार, नंदा पातकर आणि बहुतेक मोझेस म्हणून कोणतरी होते. त्यानंतर एक 3-4 प्रयोगमध्ये झाले आणि ते नाशिकला जाताना पुढे ॲक्सिडेंटमध्ये त्या दोघांचं निधन झालं. कंपनीची बस जाताना नाटका करतात ते निघाले ते. ही आठवण माझ्या मनात पक्की आहे. आणि अगदी सोपं आमचं काम हे इतकं होतं की घरचं खोल लष्कराच्या भाकरी भाजायचं थोडासा. मी कुठं दूध आहे शेजारी गोळे मस्त राहायचे कन्याळ्यातले. तर सकाळी फार तेव्हा चहा लागायचं नाही लोकांना. तेव्हा त्यांच्याकडे दूध ठेवले का ते घेऊन यायचं, तातीन तापून ठेवून दिलेलं असायचं. अशा अनेक गोष्टी फार गमतीशीर घडल्या. आणि जेवणाची लोकांनी स्तुती केली. म्हणजे महामहोपाध्याय दत्तवान पोद्दार शाळेतल्या एका खोलीत आरामशीर उतरलेले होते. कुठल्याही तऱ्हेचा कोणाचा बळीजाव नव्हता, हे मला विशेष वाटते. आणि खरं तर त्याही पूर्वी 1905 साली साहित्य संमेलन झालं. तर बहुतेक 5वं-6वं संमेलन होते. सातारचेच बॅरिस्टर दादासाहेब करंदीकर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर मग एकदम 1962 साली हे संमेलन झालं. आणि त्यामध्ये आम्हाला काम करायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. एक गमतीशीर आठवण आहे की संमेलन संपलं, मग भांडी गोळा केली ती स्वयंपाकाची. कुठलं काय सामान शिल्लक राहिलेलं, कारण ते खरेदी केलं ते त्या दुकानदारांना परत करायचं, त्यांच्याकडनं पोच आणायची. नंतर मग भांडी त्या ठिकाणी परत करायची, कुठल्या कार्यालयातनं आणली. काही शाळेची भांडी होती, ती त्यांना ताबा द्यायचा होता, इंग्लिश स्कूलची स्वतःची. इंग्लिश स्कूलमध्ये तेव्हा साधारणपणे 500-600 माणसं स्वयंपाक होती. इतके स्वयंपाकाची म्हणजे मोठमोठी पातेली, हंडे हे सगळं सामान होतं. वेळप्रसंगी ते बाहेरसुद्धा भाड्यानं शाळा द्यायची. आणि ते सगळं करताना भाजीपाला काय उरला होता तो कोणाकोणाला ते देऊन टाकला. आणि बरीचशी लिंबू आणि सुधारच केला होता एक दिवस रात्री जेवायला. ते मोठं पातेलभर सुधारच राहिला होता शिल्लक. आणि 100-150 लिंब शिल्लक राहिली ती. मग थत्ते सर होते इथं. ते म्हणलं, आता एक काम करा रे, काय करता आता? म्हणून काय करायचं, सुधारच कोणाला देणार ना नेऊन. मग लिंबही आता काय म्हणजे थोडी वाळायला लागली ते थांबाले. तर असं करा, ते मोठा एक हंडा आहे ना, तो आणा पाण्यानं भरून, निम्म पाण्याने हंडा भरून आला. त्यात तो सुधारच ओतला. आता म्हणजे ही सगळी लिंब कापा आणि ती त्यामध्ये पिळा. चांगला मोठा हंडाभर ते सरबत तयार झालं. आता म्हणजे ते तांबे आहेत ना, ते प्रत्येक एक तांब्या सरबत प्या. असला हे समभोजन म्हणायचं आहे. अशी फार गमतीशीर आहे. आणि त्यातनं आम्हाला एक काम कसं करावं, शिस्तशीर कसं करावं, निरपेक्ष कसं करावं, ही सगळी शिकवण मिळाली. तेव्हा काय साहित्य मी फक्त वाचक होतो. बहुतेक सगळी मराठी चांगली पुस्तकं वाचत होतो आणि सगळे दिग्गज साहित्यिक पाहायला मिळाले. आणि एक संमेलन अटेंड केलं. तेव्हा कल्पना नव्हती की आपण पुढच्या कुठल्या तरी संमेलनाला कार्यकारिणीमध्ये सुद्धा काम करत असू म्हणून. पण तो योग पुढं आला 1993 साली. एवढंच काय, तर त्यानंतर एका संमेलनाला मी अध्यक्षाला उभं राहिलो. पण त्या आठवणी नंतर पुढच्या भागात आज ह्या 62च्या संमेलनाच्या आठवणी इथेच पूर्ण करतो आणि थांबतो. नमस्कार.